हॅपी गुढीपाडवा सर्वांना मैत्रिणींनो. तर आज आपण पाहणार आहोत कटाची आमटी. पाडव्यानिमित्त आपण सर्वांच्या घरी पुरणपोळ्या तर करतोच. तर त्यासाठी हे बघा, आपण आता चणा डाळ मी ही अर्धा तास भिजत घातली होती आणि त्यानंतर मी कुकरला शिजायला घातली. म्हणजे ती डाळ भिजत घातली की लगेच शिजायला त्रास देत नाही, लगेच शिजून होते. आणि त्यानंतर मी पातेल्यात त्याचं येळवणी काढून घेतले. त्याला काय बोलतात, येळवणी, पाणी काढलेल्यानं. त्याचीच आपण त्याचा वापर करूनच आज कटाची आमटी बनवणार आहोत. तर हे बघा, कटाच्या आमटीसाठी काय काय लागतं. तर त्यासाठी मी थोडे इथे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर बदाम फूल थोडे घेतलेले आहेत, हे बघा अशा पद्धतीनं. आणि जिरे घेतलेले आहेत. आता हे मी सर्व गॅसवर गरम करून घेणार आहे, व्यवस्थित भाजून घेणार आहे. म्हणजे त्याला कटाच्या आमटीला ना विशिष्ट अशी चव येते. फक्त भाजून घ्यायचं आहे, तेलात वगैरे नाही, असंच. आणि हे बघा, गॅसवर मी आता एक कांदा भाजायला घातलेला आहे. तो त्याच्यासाठीच आहे, कटाच्या आमटीसाठी. तर मी तो भाजून घेतला आहे आणि त्याच्यावर मी आता हे गॅस वाया जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी हे पातेलं अशी वर गरम करते. पण ठीक आहे, झालेला आहे आपला कांदा भाजून. आता आपण हे बघा अशा पद्धतीने गॅसवर व्यवस्थित हे भाजून घेऊ. आता मी त्यामध्ये ॲड करते दालचिनी. हे बघा, हे असे आपले मसाले, खडे मसाले घरी असतात किंवा त्याच्या पावडरी असतात, त्याही यूज केल्या तर चालतील. पण शक्यतो हे खडे मसाले घरी असलेले छान असतात, अगदी ओरिजिनलमध्ये ते काम करून जातात. हे बघा अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी करपवायचं नाही आहे जास्त, मध्ये मीडियम गॅसवर ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी चमच्याच्या सहाय्यानं किंवा पकडच्या सहाय्याने हलवून व्यवस्थित घ्यायचं. नाही तर ते थोडंसं जरी गॅस मोठा झाला तरी ते म्हणजे हे होतात, चांगले करपतात आणि त्यानंतर मग आपल्या आमटीला कडवट वास येईल. बघा, अगदी व्यवस्थित हे भाजून घ्यायचे. हे बघा, हे तडतडलेत आता व्यवस्थित अगदी. मी जशी कृती दाखवते तशा पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही करून घ्या. बघा किती सुरेख आमटी होते त्याची. तर त्यासाठी मी आता 2 सुके खोबरे घेतलेत आणि ते खिसून घेतलेत. हे बघा इथे दाखवते, हे भाजून घेतलेला. आता मसाला, कोथिंबीर, लसूण थोडी घेतलेली आहे आणि कांदा भाजलेला. आता त्याचं हे मिक्सरवरून वाटण काढून घेतलेलं आहे मी. आता त्यानंतर आपल्याला गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे मी. आणि हे बघा, ह्या अशा पद्धतीने मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं की कटाच्या आमटीमध्ये कोल्हापूर भागात ह्या अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये ॲड करतात. म्हणजे त्या आमटीला व्यवस्थित अशी मस्त चव पण येते आणि विशिष्ट अशी खातात पण लोक. जर नुसती केली तर थोडं कसं आहे, पित्ताचा त्रास वगैरे होतं. त्यामुळे हे त्याच्यामध्ये थोडं ॲड केलं ना तर बरं होतं. हे बघा अशा पद्धतीने. शेवगा हेल्दी असतो म्हणा, पण ते आणखीन चव लागतं. तर मी आता हे काय करते, ते हिरवा वास असतो ना तो असतो, त्यासाठी मी अशी पहिल्यांदाच काय करते, त्याच्यावरची मी साल काढून घेतलेली, अगदी स्वच्छ धुवून साल काढून घेतलेत. आणि त्यानंतर हे बघा, मी तेलात वर खाली त्याला थोडंसं परतवून त्याला भाजून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने. आणि मी आता ते काढून घेते एका बाउलमध्ये, म्हणजे त्याचा हिरवट वास आहे ना तो निघून जाईल. अशा पद्धतीने मी ते काढून घेतले आणि उरलेलं तेल आपल्याला आमटीसाठी त्याचा वापर करता येईल अशा पद्धतीने. आता हे जिरं मोहरी घेतलेली आहे मी, ती तेलामध्ये घालते. ती तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि कटाच्या आमटीला मेन काय लागतं माहिती आहे मैत्रिणींनो, कढीपत्ता. कढीपत्त्याशिवाय आपली कटाची आमटी होऊच शकत नाही. एक कढीपत्त्याचा सुरेख वास जो आहे तो त्याच्यामध्ये मिक्स होतो. आणि हे बघा, त्यानंतर मी एक तमालपत्र होतं कट करून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. हे आम्हाला आवडतं म्हणून मी घातलं, तुम्हाला जर शक्यतो आवडत नसेल तर अवॉइड करू शकता. हे बघा अशा पद्धतीने. आता मी याच्यामध्येच अगदी मसाला घालते. आपण जो मगाशी वाटण करून घेतलं होतं ना तो मसाला घालते. हे बघा अशा पद्धतीने. आता तो अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे पळीच्या सहाय्याने. अगदी आता आपण भाजलेलंच आहे हे सर्व, पण थोडंसं अजून तेलात व्यवस्थितरित्या भाजलं ना, अगदी त्याला तेल सुटेपर्यंत, बुडबुडे येस तोपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे. हे बघा, दिसतात का तुम्हाला व्यवस्थित बुडबुडे सुटलेत आता त्याचे. हे बघा अशा पद्धतीनं.
जेवढं तुम्ही भाजाल, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, भाजणी आपली जेवढी छान होईल ना तेवढा आपला पदार्थ अगदी व्यवस्थित होतो. आणि मैत्रिणींनो, हे सणवार म्हटलं ना तर ते खास करून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे सणवार करतातच. कारण कसं आहे, याच्या निमित्तानं आपल्या खायला पण भेटतं व्यवस्थित अगदी. एरवी आपण हे अशा गोष्टी करत नाही, पण असे सणवार आले की मग आपण हे अशा पद्धतीत सगळं करत असतो आणि त्यानिमित्तानं आपल्याला खायला भेटतं अगदी. मग एखाद्या वेळेस थोडंसं तेल जरी जास्त झालं तरी काय हरकत नाही. रोजचं मग आपण कमी तेलात बनवतो, पण ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल वाढवलं, हे तुम्हाला दिसलं असेल. पण कटाची आमटी म्हटलं की शक्यतो तेल थोडंसं येतंच. आता त्यामध्ये मी काय टाकलं माहिती आहे मैत्रिणींनो, थोडासा गरम मसाला, जो आपला तयार पावडर भेटते ती किचन किंग मसाला टाकला आहे 2 चमचे. आणि त्यानंतर हळद टाकली आणि प्लस आपला कोल्हापुरी लाल मसाला टाकला आहे. तर 4 चमचे घातलेला आहे. तो काही तिखट नाही, फक्त दिसायलाच लाल दिसतोय आमचा मसाला. हे बघा, आता अशा पद्धतीने तोही भाजून घेतला. आता 1-2 मिनटं थांबून त्यालाही तेल सुटायची वाट बघायची आपल्याला. अगदी हे दिसतं का, अशा पद्धतीने हे बघा. खूप मसाला जसा भाजला आहे ना तसा त्या पद्धतीने त्याचा वास अगदी सुरेख केला आहे मैत्रिणींनो. एकदा खरोखर ही आमटी तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही आमटी कशी वाटली. हे बघा, आता तेल सुटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी मगाशी ज्या तेलामध्ये शेवग्याच्या शेंगा भाजून घेतल्या होत्या ना त्या टाकलेल्या आहेत आता. त्यामुळे त्याही भाजलेल्या आहेत. म्हणजे पूर्णपणे हे आपलं मिश्रण जे आहे ते सगळं भाजून डबल आपण ह्याच्यामध्ये भाजतोय. झालेलं आहे आता आपलं. हे बघा, आता ही येळवणी, ह्याला येळवणी बोलतात. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, आपण जे डाळीचं पाणी काढतो त्याला आमच्याकडे कोल्हापूर भागात येळवणी बोलतात. तर हे बघा, अशा पद्धतीने आता मी हे घालते त्याच्यामध्ये. आता हे आमच्यात लोक एवढीच आहेत. तुमच्या घरामध्ये जर जास्त लोक असेल तर तुम्ही मसाला थोडासा आणि अगदी पाणी ॲड करू शकता जास्त. ऑलरेडी ती चण्याची डाळ असल्यामुळं अगदी दाटसर असते ती सुरुवातीलाच, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा मसाला ॲड झाला तरी ती दाट होऊन जाते. हे बघा, अशा पद्धतीने जितकी लोक आहेत तेवढं तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे त्यामध्ये पाणी घालू शकता. अशा पद्धतीने थोडंसं गरम करून पाणी टाकायचं आहे, तसं नाही टाकायचं आहे. पाणी थोडंसं गरम करायचं आणि मग टाकायचं आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी थोडी ओली कोथिंबीर घातलेली आहे. कुणाला आवडत असेल किंवा नसेल नाही टाकू शकता, पण मला शक्यतो कोथिंबीर जास्त आवडते जेवणामध्ये, त्यामुळे मी वरून थोडीशी घातलेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने कट पण आलेला आहे आमटीला. कटाची आमटी बोलतात तर थोडासा कट तर यायलाच पाहिजे मैत्रिणींनो. हे बघा, आता शक्यतो आणि त्याच्यावर झाकण नाही झाकायचं. झाकण झाकलं तर आपली आमटी उतू जाऊ शकते, त्यामुळे शक्यतो झाकण नाही झाकायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी शेंगाही दाखवल्या तुम्हाला, अगदी व्यवस्थित शिजल्यात त्याच्यामध्ये आणि आमटीचा असा सुरेख वास आला आहे. तर तुम्हाला आवडला असेल माझा हा व्हिडिओ तर नक्की कमेंट करा.